तुकोबारायांनी क्षत्रिय कसा असावा याबद्दलची निरूपणं सुरुवात केली, या प्रकारची प्रवचनं सुरुवात केली. कीर्तनामध्ये क्षत्रिय हा विषय घेऊन प्रवचनं करायला लागले. कारण भविष्यात हा छात्र धर्म सगळ्यांना सांभाळायचा आहे, वेदांचं रक्षण करायचं आहे, संस्कृतचं रक्षण करायचं आहे, गोब्राह्मणांचं रक्षण करायचं आहे, त्याचबरोबर साधू संतांचं रक्षण करायचं आहे. आज क्षत्रिय धर्म कसा पाहिजे, आज जे आमच्या डोक्यामध्ये कोणी कोणी घुसवलेला आहे, हा श्रेष्ठ तो कनिष्ठ असलं काही नाही. हा सगळा विषय होता तो जबाबदारीचा विषय होता. कोणी पांडित्याने श्रेष्ठ होता, कोणी रक्षणाच्या कामामध्ये श्रेष्ठ होता. वेगवेगळ्या कामांनी मनुष्य जो आहे तो आपली कौशल्य दाखवत असायचा. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भाषणं ऐकली, ही निरूपणं ऐकली, ही कीर्तनं ऐकली, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की केवढं तरी फार मोठं काम मला भविष्यात करायचं आहे.